अक्षय्य तृतीयेला आंब्यांचे नैवेद्य दाखवण्याची परंपरा. या निमित्ताने पुण्यात दगडूशेठ गणपती बाप्पांना आंब्यांची आरास. श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने तुळजाभवानीला आंब्यांची आकर्षक आरास. यानंतर देवीची शिवकालीन अलंकार महापूजा म्हणण्यात आली. अलंकारीने सजलेल्या देवीचं मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. विठुरायाला आजपासून आमरसाचा नैवेद्य. पंचपक्वान्नात आमरसांचा समावेश. परंपरेनुसार अक्षय्य तृतीया ते वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महानैवेद्यात झाला आमरसाचा समावेश. पुण्यामधल्या बुधवारपेठ परिसरात असलेल्या स्वामींच्या मठाला आंब्यांची आकर्षक आरास. भगवान परशुरामांच्या वेशात सजलेलं स्वामींचं रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी. खानदेशातील जळगाव जिल्ह्यामध्ये आखाजी महोत्सव मोठ्या उत्साहात. अमळनेर तालुक्यातल्या ऐराणी भाषेतील गाणी गात महिलांनी लुटला झोका खेळण्याचा आनंद. पारंपरिक पद्धतीने खापरावर पुरणपोळी बनवत महिलांनी जपला अक्षय्य तृतीयेचा गोडवा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी शुभ मानली जाते. जळगावातही सोनं खरेदीला ग्राहक पसंती देतात. सोनं आणि चांदीत गुंतवणूक केल्यामुळे मोठा परतावाही मिळतो. गिरगावच्या आंग्रेवाडीमध्ये प्रेरणा बिल्डिंगमध्ये चैत्र गौरी पूजनाचा उत्साह. ज्वारी, तांदूळ, गव्हाच्या प्रतिकात्मक बाहुल्यांची रूपं, तर द्राक्ष, कैरीपासून विविध कलाकृती साकार. बिस्किट, तीळ यापासून भांडी, रेल्वेगाडी, फर्निचरची प्रतिकृती. मुंबई पुणे दरम्यानच्या मिसिंग लिंकचं काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. मिसिंग लिंकची सक्षमता चाचणी 2 ते 3 दिवसात पार पडणार. तर मे महिन्यात लोकार्पणाची शक्यता असल्याची MMRDAची माहिती. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या विरारमधील पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या पुलाच्या कामाला वेग. पूल 15 ते 20 दिवसात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. आर्थिक अडचण दूर करून काम युद्धपातळीवर सुरू. महापौर अजिव पाटील यांची माहिती. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे फुटलेल्या साठवण तलावाची दुरुस्ती 7 महिन्यानंतरही रखडलेलीच. अतिवृष्टीने जमीन खरडून गेलेले शेतकरी देखील मदतीच्या प्रतीक्षेत. सरकारने मोठं पॅकेज जाहीर केलं, मात्र शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारला अधिकार. राज्य सरकारचा मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद. 105व्या घटना दुरुस्तीनुसार अधिकार असल्याचा राज्य सरकारचा दावा. या प्रकरणावरील पुढची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब. अजित पवारांच्या अपघाताची रोहित पवारांच्या 0 FIR नुसार स्वतंत्र चौकशी नाही. आधीच्या तपासातच रोहित पवारांचा FIR समाविष्ट, तर CIDकडे चौकशीचा तपास सोपवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा पक्षप्रमुख सुनेत्रा पवारांना पत्र. विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी पत्र. तर अजितदादा असते तर मागण्यांची गरजच पडली नसती असाही पत्रामध्ये उल्लेख. बारामतीमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा. यावेळी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या कामांचं सुनेत्रा पवारांकडून कौतुक. जशी सोन्याची जेजुरी प्रसिद्ध तशीच बारामती अजित पवारांनी घडवली. आम्ही ती जपणार. बारामतीत महिलांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची ग्वाही. तर कायम बारामतीकरांसोबत ठामपणे उभी राहणार असल्याचंही वचन. बारामती पोटनिवडणुकीसाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातनं सुरुवात. दौऱ्यादरम्यान जय पवारांनी जाणून घेतल्या गावकऱ्यांच्या समस्या. सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ दौरा. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. प्रकाश आंबेडकरांची विनंती. काँग्रेस पाठिंबा देईल, आंबेडकरांना विश्वास. सांगली महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद. नगरसेवक पदावर आपल्या नावाची शिफारस, मात्र गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी आर्थिक व्यवहारातनं पद विकलं. दिगंबर जाधव यांचा गंभीर आरोप. मुंबईमध्ये उद्यापासून 1 आठवडा 5% पाणी कपात. मुंबईतील जलबोगद्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय. 20 ते 27 एप्रिल दरम्यान पाणी कपात करण्यात येईल. यंदा राज्यावर अल निनोचं संकट. पाऊस कमी पडण्याचा अंदाज. उजनी धरणात असलेलं पाणी काटकसरीने वापरावं. पालकमंत्री जयकुमार गोरेंचं आवाहन. जळगाव क्रिकेट लीग स्पर्धेचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शुभारंभ. गिरीश महाजन यांची फलंदाजी करत क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. शिवसेना आमदार किशोर पाटील, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही घेतला क्रिकेटचा आनंद.
सिंधुदुर्गात पुढील 4 दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. त्यामुळे आंबा काजूवर परिणाम होण्याची शक्यता. तर काढलेला शेतमाल सुरक्षित ठेवावा, प्रशासनाचं आवाहन. रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात खासगी डॉक्टर संपावर, स्पेशालिटी ओपीडी सेवा बंद, ग्रामीण रुग्णांचे हाल. 33 लाख रुपयांहून अधिक मानधन रखडल्याने डॉक्टरांचं आंदोलन. अहिल्यानगर जिल्ह्यात 45 वर्षीय हर्षदा चौधरी या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता. पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी जवळ माळवाडी इथली घटना. दुपारच्या वेळेस जनावरांसाठी चारा काढत असताना शेतातच मृत्यू. पुण्यातील वारीवर स्टुडिओच्या छोटा वारकरी या उपक्रमाचा जागतिक स्तरावर सन्मान. या एआयमुळे अभंगवाणी, संतांचे विचार आणि वारकरी संस्कार समजण्यास मदत होणार. संस्थापक स्वप्नील मोरे आणि पूजा मोरेंचा क्रिएटिव्ह एआय ल्युमिनरी अवॉर्डने गौरव. विदर्भ केसरीचा मानकरी वाशिमचा विजय शिंदे, तर महिला गटातून नागपूर जिल्ह्याची डबल केसरी कल्याणी मोहारे यांनी मारली बाजी. दोघांचाही चांदीची गदा देऊन गौरव. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यांची उपस्थिती. अमरावतीच्या परतवाड्यात पार पडली स्पर्धा. यवतमाळमधून अल्पवयीन मुलींची परराज्यात विक्री. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी. दारू पिऊन त्रास देणाऱ्या भावाचा बहिणीनेच केला खून. पतीच्या मदतीने त्रास देणाऱ्या भावाची गळा दाबून केली हत्या. सोलापुरातल्या करमाळ्यातल्या घटनेने खळबळ. शीतल केंगारे आणि राजेश केंगारे विरोधात गुन्हा दाखल, दोघांना केली अटक. छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय मुलीची गळफास घेत आत्महत्या. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातली धक्कादायक घटना. 2 आरोपींकडून मुलीच्या घरात घुसत विनयभंग. त्रासाला कंटाळून मुलीची घरातल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या. पुण्यातल्या मुठा नदीच्या पात्रात तरुणाचा मृतदेह सापडला. दगडाने ठेचून तरुणाची हत्या झाल्याचा संशय. संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सुरू. नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघड. तरुणीला जबरदस्तीने दारू आणि सिगरेट देत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप. पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तंजीर इनामदार असं संशयित आरोपीचं नाव. समृद्धी महामार्गावर पुन्हा खासगी बसचा अपघात. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात बसचा अपघात. बसचे चालक आणि क्लीनर बनवत होते रील. 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. 20 ते 25 प्रवासी जखमी. रत्नागिरीतल्या हातखंबा येथे 4 वाहनांचा अपघात. स्टीलने भरलेल्या ट्रकची इतर वाहनांना धडक. ट्रक विहिरीमध्ये कोसळला. चालक जखमी. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत. मुंबईतल्या मालाडमधील हल्दीराम आउटलेटमध्ये शेवपुरीमध्ये जिवंत अळी. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ. अळी सापडल्यानं ग्राहकांचा संताप. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी. साताऱ्यामध्ये पाटण्यामध्ये पाण्यासाठी आणीबाणी. शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. गेल्या 8 दिवसांपासून अनेक भागातील पाणी पुरवठा विस्कळीत. टँकरचं पाणी मिळवण्यासाठी लोकांची धडपड. मीरा भाईंदरमधील काशीमीरा घोडबंदरमध्ये पेट्रोल डिझेल माफियांचा सुळसुळाट. काशीगाव पोलिसांकडून डिझेलने भरलेले सुमारे 50 कॅन जप्त. अधिक नफा मिळवण्यासाठी पेट्रोल डिझेलची चोरी करून साठेबाजी. बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा आजही विस्कळीत. मागील 2 दिवसांपासून गॅस एजन्सीसह गोडाऊन बाहेर नो स्टॉकचा फलक. नियमानुसार सिलेंडर बुक करून देखील ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्यानं रोष. हॉर्मुझवर 3 जहाजांवर हल्ला. हॉर्मुझमध्ये त्यात 2 भारतीय जहाजं. इराकमधून तेल घेऊन निघालेल्या जहाजांचा हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न. गोळीबारामुळे माघारी जाण्याची वेळ. सुदैवाने जीवितहानी नाही. भारतीय जहाजांवर आलेल्या गोळीबारानंतर भारताकडनं इराणच्या राजदूतांना समन्स. घटनेचा तीव्र निषेध. हल्ल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त. चिंता इराणमधील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं राजदूतांचं आश्वासन. अमेरिकेकडनं बंदराच्या नाकेबंदीमुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांची माहिती. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं संपूर्ण नियंत्रण असल्याचा पुनरुच्चार. अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानात तयारी सुरू. उद्या दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चेची शक्यता. इस्लामाबाद आणि रावळपिंडीत तयारी. पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेच्या जादा उपाययोजना. रावळपिंडीमध्ये 10,000 जवान तैनात. शांतता करार झाला नाही तर शस्त्रसंधीला मुदतवाढ नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. बुधवारपर्यंत शांतता करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्ब वर्षावाचा इशारा. इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्याचं देखील वक्तव्य. इराणशी समझोता होतो की नाही ते आज कळेल. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. शस्त्रसंधी संपण्यापूर्वी घेतलेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांचं वक्तव्य. उपाध्यक्ष जेडी वान्स, मार्को रुबियो, पीट हेग्सेथ उपस्थित. शस्त्रसंधी सुरू असतानाही इस्रायलमध्ये निदर्शनं कायम. पंतप्रधान नेतन्याहूंविरोधात इस्रायलमध्ये निदर्शनं.
हायफामध्ये लोक रस्त्यावर, नेतन्याहूंविरोधात घोषणा. इराणच्या मीडियाकडनं निदर्शनांचा व्हिडिओ जारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.